ओम नमो भगवते वासुदेवाय. सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी. लेखन व वाचन सौ मनीषा भास्कर अभ्यंकर, महाराष्ट्र, मिरज 416410. अध्याय 5. कर्मसन्यास योग. अर्जुनाची शंका भाग 2. ओव्या 1-8. श्रीकृष्णांना अर्जुनाने पुन्हा शंका विचारली की तुम्ही एकदा कर्मयोग सांगता आणि एकदा कर्मसन्यास सांगता, तेव्हा त्यातील एकच श्रेयस्कर मार्ग कोणता तो सांगा. आता ज्ञानदेव त्यावर निरूपण करणार आहेत. मागच्या भागात आपण अर्जुनाची शंका पाहिली. आता त्यावरील ज्ञानदेवांचे विवरण पाहूया. मग पार्थो श्रीकृष्णा ते म्हणे, हा हो हे कैसे तुमचे बोलणे, एक होय तरी अंतःकरणे विचारूये. मग अर्जुन श्रीकृष्णाला म्हणाला, अहो हे असे कसे तुमचे बोलणे, यात एकवाक्यता असेल तर त्या संबंधाने काही विचार करता येईल. मागा सकळ कर्मांचा संन्यासू, तुम्हीची निरोपीला होता बहुवसू, तरी कर्मयोगी केवी अतिरसो पोखी तसा पुढती. सर्व कर्मांचा त्याग करावा असे तुम्हीच मागे पुष्कळ रीतीने सांगितले होते, तर आता कर्मयोगाविषयीच्या भराला जास्त उत्तेजन का देता. ऐसे व्यर्थ हे बोलता आम्हा नेणतयांच्या चित्ता, आपुलिये चाडे अनंता उमजू नव्हे. श्री अनंता श्रीकृष्ण असे हे दुटप्पे बोलले असता आमच्यासारख्या अल्पसमजुतीच्या लोकांच्या मनाला पाहिजे तसा उलगडा होत नाही. ऐके एक सारा ते बोधीचे, तरी एक निष्ठाची बोलीचे, हे आणखी काय सांगिजे तुम्हा प्रती. ऐक, एक तत्व जर सांगायचे असेल तर एकच निश्चित सांगितले पाहिजे, हे तुम्हाला दुसऱ्याने सांगायला पाहिजे का. तरी याची लागी तुमते म्या राऊळ असे विनविले होते, जे हा परमार्थ ध्वनिते न बोलावा. एवढ्यासाठी मी आपल्यासारख्या श्रेष्ठांना विनंती केली होती की हे तत्वज्ञान संदिग्ध भाषेत सांगू नये. परी मागीला असो देवा, आता प्रस्तुती उकलू देखावा, सांगे दोही माझी बरवा मार्गू कवण. परंतु देवा मागे झाले ते राहू द्या, आता ह्यावेळी उलगडा करा आणि या दोन मार्गांपैकी चांगला कोणता ते सांगा. जो परिणामीचा निर्वाळा, अचुंबितू एक फळा आणि अनुष्ठिता प्रांजळा सावी याची. ज्याचा शेवट शुद्ध असून ज्याचे फळ अचूक प्राप्त होते व ज्याचे अनुष्ठान सहज सरळ आहे. जैसे निद्रेचे सुख न मोडे आणि मार्गू तरी बहुसाल सांडे, तैसे सोकासना सांगडे सोहपे होय. ज्याप्रमाणे झोपेच्या सुखात व्यत्यय न येता रस्ता तर पुष्कळ काटत जातो, अशा सुखसारक वाहनासारखा जो सोयीचा मार्ग असेल तो सांगा. ज्ञानदेवानी तिजी केवळ कर्म प्रतिष्ठिले, तेची चतुर्थी ज्ञानेशी प्रकटिले असे 10व्या अध्यायात गीतेच्या विषयांची संगती लावताना म्हटलं होतं. 3ऱ्या अध्यायात कर्मावर भर आहे, तर 4थ्या अध्यायात ज्ञानावर भर दिलेला आहे. म्हणूनच अर्जुनाच्या मनात पुन्हा शंका निर्माण झाली आहे. म्हणून तो श्रीकृष्णांवर पुन्हा दोषारोपण करत आहे. त्याला वाटत आहे की श्रीकृष्णांच्या बोलण्यात एकवाक्यता नाही. एकदा त्यांनी सर्व कर्मांचा संन्यास सांगितला व आता परत कर्मयोगाला उत्तेजन देत आहेत. भगवंतांनी असे दुटप्पे का बोलावं. अज्ञ मनुष्याला नेमका अर्थ कळेल असा उपदेश द्यायला नको का. गूढ भाषेत परमार्थ सांगू नका अशी त्यांना पूर्वी विनंती केली होती. 3ऱ्या अध्यायात त्याला श्रीकृष्णांच्या व्यामिश्र वाक्यात उपदेशे गवाई म्हणजे गोंधळ दिसला होता, परंतु आता तितका गोंधळ राहिलेला नाही. 3ऱ्या व 4थ्या अध्यायातील अर्जुनाचे वरवर पाहता सारखे वाटणाऱ्या या प्रश्नामध्ये जो थोडा फरक आहे तो ज्ञानेश्वराने स्पष्ट करून दाखवलेला आहे. जायसी चेतकर्म नसते या 3ऱ्या अध्यायातील प्रश्नावर टीका लिहिताना त्यांनी म्हटलं होतं की श्रीकृष्णांचा उपदेश हा आधीच मरकट तशात मद्य प्याला त्याप्रमाणे झालेला आहे. आपल्याला काही कळत नाही म्हणून त्याने श्रीकृष्णांना विवेक विचारला, तर तब तुझी एक एक नवाई, एथ उपदेशा माझी गोवाई, तरी अनुसरली या काही ऐसे कीजे. असं अर्जुनानं 3ऱ्या अध्यायात श्रीकृष्णांना प्रश्न विचारला होता. तुझ्या या उपदेशामध्ये मला गोंधळच दिसून येत आहे असे ज्ञानदेवाने वर्णन केले होते. फक्त 3ऱ्या अध्यायात जो त्याच्या मनाचा गोंधळ उडालेला होता तितका गोंधळ आता राहिलेला नाही. परी मागील असो देवा, आता प्रस्तुती उकलू देखावा, सांगाय दोही माझी बरवा मार्ग मुकवणू.
हे त्याने विचारलेल्या प्रश्नावरून स्पष्ट होतं. या दोन मार्गातला चांगला मार्ग कोणता हे त्याला जाणून घ्यायचंय. आता बरवा उपदेश म्हणजे कसा उपदेश ते गीतेत स्पष्ट केलं नसलं तरी ज्ञानदेवाने स्पष्ट करून सांगितलेलं आहे. ज्ञानदेवांच्या अर्जुनानं भगवंतांना सांगे दोही माझी बरवा मार्गू कवणू, कर्मयोग व कर्मसन्यास यातील श्रेष्ठ मार्ग कोणता ते विचारलं होतं. त्यातील बरवा या शब्दाचे स्पष्टीकरण ज्ञानदेवाने केलेलं आहे. ज्ञानदेव सांगतात की ज्याचा खात्रीने शेवट चांगला होईल, अचूक फळ मिळेल व त्याचबरोबर ज्याचे अनुष्ठान करणे सोपे असेल असा मार्ग म्हणजे बरवा मार्ग. पायवाट सोपी हवी पण तिने अचूक मार्ग दाखवला पाहिजे की ज्यामुळे योग्य फळप्राप्ती होईल. हे स्पष्ट करण्यासाठी ज्ञानदेवानी सुखासनाचा दृष्टांत दिलेला आहे. पालखीसारख्या सुखकर वाहनातून प्रवास करताना प्रत्यक्ष न चालता सुद्धा थोड्या वेळात खूप मार्ग आक्रमिता येतोच, पण निद्रेचेही सुख अंतरत नाही. ज्ञानदेवांच्या काळात आजच्यासारखी वाहनांची विविधता नव्हती. घोडेस्वारी, घोडागाडी, बैलगाडी, पालखी अशी मोजकी वाहनं होती. त्यापैकी घोड्यावर बसून जायचे असले तरी स्वतः घोडा आखण्याचे कष्ट घ्यावे लागत असत. शिवाय रपेट करून अंगदुखीलाही सामोरे जावं लागत असे. घोडागाडी, बैलगाडी यामधून प्रवास करताना सुद्धा हादरे जास्त बसत असत. त्यापेक्षा पालखीमध्ये हादरे कमी, कारण पालखी भोई वाहून नेत असत. अर्थातच खास काळ्यांच्या मार्गावरून जाताना काळजी घेतली जात असे, म्हणून पालखी हे सुखासन असं त्यांनी म्हटलेलं आहे. येथे या पालखीच्या दृष्टांतातून व 3ऱ्या अध्यायातही अर्जुनाने रोग बरे करणाऱ्या पण रुचकर औषधाच्या दृष्टांतातून ज्ञानदेवानी सुखलुब्ध पण जिज्ञासू अर्जुन रंगवलेला आहे. ज्ञानदेवानी अर्जुनाच्या या प्रश्नाला उत्तर देण्याच्या निमित्ताने पालखीच्या दृष्टांताने कर्मयोगाचे वैशिष्ट्य सुचवून ठेवलेले आहे. आता या पुढील भाग आपण उद्या पाहू.